तुमचं मूल सतत काहीतरी करत असतं का? मोबाईल नाही तर टीव्ही, टीव्ही नाही तर उड्या, उड्या नाही तर सतत बोलणं किंवा 2 मिनिटं शांत बसायला सांगितलं, की लगेच इरिटेट होणं. आणि मग पालक म्हणून आपण म्हणतो, आजकालची मुलं खूप हायपर झाली आहेत. पण खरं कारण हायपर ॲक्टिव्हिटी नसू शकतं. कदाचित त्यांच्या ब्रेनला आता शांतता टॉलरेट करणंच कठीण जात असेल. कारण आजची मुलं सतत स्टिम्युलेशनमध्ये वाढत आहेत आणि हळू-हळू त्यांचा नर्व्हस सिस्टम सायलेन्स विसरत चालला आहे. आणि याचा परिणाम फोकसवर, इमोशनवर, पेशन्सवर आणि लर्निंगवरही होऊ लागला आहे. आज आपण एक्झॅक्टली हेच समजून घेणार आहोत. पूर्वीची मुलं बराच वेळ स्वतः खेळायची, खिडकीत बसायची, चित्र काढायची, मातीशी खेळायची किंवा काहीच नाही तर शांत बसायची. पण आज अनेक मुलांना 2-3 मिनिटंही स्टिम्युलेशन शिवाय राहणं कठीण जातंय. कारण लगेच ब्रेन नवीन एक्साइटमेंट शोधायला लागतो. आणि हे फक्त मोबाईलमुळे होतं असं नाही, तर पूर्ण मॉडर्न एन्व्हायर्नमेंट वातावरण आता ओव्हर स्टिम्युलेटिंग झालं आहे. आज मुलांच्या आजूबाजूला सतत काहीतरी चालू असतं. फास्ट कार्टून, कॉन्स्टंट रील्स, बॅकग्राऊंड टीव्ही, फ्लॅशिंग टॉयज, लाऊड साउंड्स, कंटिन्युअस इन्स्ट्रक्शन्स, मल्टिपल ॲक्टिव्हिटीज अशा ह्या सगळ्या गोष्टी. ब्रेनला शांत होण्यासाठी स्पेसच मिळत नाही आणि हळूहळू नर्वस सिस्टीमला हाय स्टिम्युलेशनची सवय लागते. मग सायलन्स बोरिंग वाटायला लागतं. स्लो ॲक्टिव्हिटीज इरिटेटिंग वाटतात आणि ब्रेन लगेच नेक्स्ट स्टिम्युलेशन शोधायला सुरू करतो. आपल्या ब्रेनला नॉवेल्टी आवडते. म्हणजे काय? नवीन एक्साइटमेंट, नवीन व्हिज्युअल्स, नवीन साउंड्स. आणि जेव्हा मुलं सतत फास्ट स्टिम्युलेशन घेत असतात, तेव्हा ब्रेन डोपामाइन स्पाइक्सला सवय लावून घेतो. मग सिंपल गोष्टींमध्ये इंटरेस्ट कमी होतो. उदाहरणार्थ, एक साधं पुस्तक बोरिंग वाटू लागतं. स्लो कन्व्हर्सेशन बोरिंग वाटतं. इंडिपेंडंट प्ले टिकत नाही. कारण ब्रेनला आता सतत हाय इनपुट एक्सपेक्ट करायची सवय लागलेली असते. आणि इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी. जे मूल सतत स्टिम्युलेशन शोधतं, ते नेहमी नॉटी किंवा खोडकर किंवा बॅडली बिहेव्ड असतं असं नाही. कधी-कधी त्याचं नर्व्हस सिस्टम इंटरनली डिसरेग्युलेटेड असू शकतं. शांत बसलं की त्यांना डिस्कम्फर्ट जाणवतो. म्हणून ते पुन्हा मूव्हमेंट, आवाज, स्क्रीन, एक्साइटमेंट शोधत राहतात. पण इंटरेस्टिंगली एक गोष्ट म्हणजे थोडंसं बोर्डम मुलांसाठी हेल्दी असू शकतं. कारण बोर्डममध्येच ब्रेन स्वतःला आयडियाज तयार करायला शिकतो, क्रिएटिव्हिटी वाढते, सेल्फ प्ले डेव्हलपमेंट होत असते, इमोशनल रेग्युलेशन इम्प्रूव्ह होत असतं. पण जर प्रत्येक सेकंदाला एंटरटेनमेंट मिळालं, तर ब्रेनला स्वतःला शांत राहायला शिकण्याची संधीच मिळत नाही. आता पालक म्हणून तुम्ही काय साईन नोटीस कराल? मुलं सतत मला बोर होतंय म्हणतंय. एक ॲक्टिव्हिटी जास्त वेळ टिकत नाही. जेवताना स्क्रीन लागतो. शांत बसलं की लगेच इरिटेट होतं. इंडिपेंडंट प्ले कमी असतो. स्लीप टाईमला बॉडी काम होत नाही. हे सगळं ओव्हर स्टिम्युलेटेड नर्व्हस सिस्टमचे साईन असू शकतात. आता मग प्रॅक्टिकली पालक काय करू शकतात बरं? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या आयुष्यात थोडे स्लो मोमेंट्स परत आणा. प्रत्येक मिनिट एंटरटेनमेंट करण्याची गरज नाहीये. जर मूल म्हणालं, की मला बोर होतंय, तर लगेच मोबाईल देण्याऐवजी थोडा वेळ त्या बोर्डममध्ये मुलांना राहू द्या. कारण तिथूनच इमॅजिनेशन सुरू होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, घरात बॅकग्राऊंड स्टिम्युलेशन कमी करा. सतत टीव्ही चालू असणं, कंटिन्युअस YouTube, Instagram किंवा लाऊड टॉईज, मल्टिपल स्क्रीन सायमल्टेनियसली या सगळ्या गोष्टी कमी करा. हे नर्व्हस सिस्टम स्टिम्युलेशन अलर्ट ठेवू शकतं. तिसरी गोष्ट, फ्री प्ले वाढवा. जिथं ॲक्टिव्हिटी फुल्ली स्ट्रक्चर्ड नसतं. उदाहरणार्थ ब्लॉक्स, ड्रॉइंग्स, क्ले, प्रिटेंड प्ले, आउटडोर प्ले. ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या ब्रेनला इंटरनली एंगेज व्हायला मदत करतात. आणि चौथी खूप महत्त्वाची गोष्ट, मुलांना नथिंग मोमेंट्स अनुभवू द्या. म्हणजे काय? खिडकीत बसणं, ढग बघणं, झाडांकडे बघणं, शांत संगीत ऐकणं, आई-बाबांसोबत निवांत बसणं. हे सगळं नर्व्हस सिस्टम रेग्युलेट करायला मदत करतं. आणि लक्षात ठेवा, गोल परफेक्ट पॅरेंटिंग नाही, तर गोल आहे मुलांच्या ब्रेनला कामनेस, शांतता
टॉलरेट करायला शिकवणं. आजची मुलं चुकीची नाहीत, पण त्यांचे एन्व्हायरमेंट खूप फास्ट झालं आहे आणि त्यामुळे त्यांचा ब्रेन सतत स्टिम्युलेशन एक्सपेक्ट करायला लागतो. म्हणूनच पुढच्या वेळेस तुमचं मूल शांत बसू शकत नसेल, तर फक्त डिसिप्लिनचा विचार करू नका. कदाचित त्यांना पुन्हा शांतता अनुभवायला शिकण्याची गरज असेल. जर तुम्हाला मॉडर्न पॅरेंटिंग, चाइल्ड फोकस, इमोशनल वेलनेस आणि नर्वस सिस्टम रेग्युलेशनबद्दल अशाच प्रॅक्टिकल गोष्टी मराठीत समजून घ्यायच्या असतील, तर डॉक्टर रवीज लिटिल योगीज या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण फक्त मुलांचे हेल्थ नाही, तर त्यांचा कंप्लीट इनर डेव्हलपमेंट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.